कंपनीचे सभासद आहे. तर आमचं एकच मागणं आहे की आमच्या ज्या पदाधिकारी आहेत, संघटनेचे पदाधिकारी आहेत, शिवस्वराज्य परिवर्तन पॅनलचे, त्यांच्या विरोधात नाहक त्यांची बदनामी केली जाते. त्यांच्या विरोधात जे वक्तव्य केले जाते की तुम्ही पैसे खाल्ले, हे खाल्ले, ते खाल्ले, पुरावा नसतानासुद्धा. आणि जे हे लोक करतात आहे 5-6 लोकच आहेत, ते व्यवस्थापनाचं नाव घेऊन, कंपनीचं नाव घेऊन, कामगारांना धाक दाखवून त्यांच्या बदल्या करू, त्यांना बाहेर हे करू, असं करू, तसं करू करून त्यांच्यावरती दबाव आणून त्यांना धमकवलं जातं आहे. हे 5-7 लोकच आहेत, त्यांना चाप बसावा यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. नाही तसं त्यांच्याकडनं बोललं जातं आहे, मग तो आहे का नाही त्याची पडताळणी आम्ही केलेलीच नाही. दुसरी गोष्ट, आम्ही कंपनीत प्रामाणिकपणे 8 तास काम करायला येतो आणि 8 तास झाल्यावरती आम्ही घरी जातो. आम्हाला फक्त कंपनीत जे 8 तास आम्ही काम प्रामाणिकपणे करायला येतो, कुपर साहेबांच्या परिवारामध्ये काम करायला येतो, ते साहेब आमचे अन्नदाता आहेत. आम्ही त्यांच्या विरोधात काहीही बोललेलो नाही आणि बोलणारही नाही. विषय असा आहे की त्यांच्यापर्यंत काय पोचतंय आणि आमच्यापर्यंत काय येतंय. आमच्याबद्दल बोललं जातं आहे की तुम्ही कंपनीची बदनामी करू नका किंवा तुम्ही साहेबांच्या विरोधात बोलू नका. साहेबांना आम्ही काहीही आत्तापर्यंत वेडंवाकडं बोललेलो नाही आणि बोलणारही नाही. ते आमचे अन्नदाता आहेत. तर सगळा विषय असा आहे, फक्त आमचा त्या 6-7 जण जे आहेत, जे धाक दाखवून गुंडगिरी करतात, ते कंपनीत मारहाण करतात, ते किंवा कामगारांच्या बदल्या करू, पुरावे द्या, हे करा, ते करा, असं जे धाक दाखवला जातोय त्याच्यावरती आम्हाला फक्त काहीतरी निर्णय. बदल्या म्हणजे आता 20-20 वर्ष, 15-15 वर्ष लोक एका ठिकाणी काम करणारे आहेत, त्यांना त्या कामाची पूर्ण माहिती झालेली असते. पण त्यांच्या विरोधात त्यांच्या त्यांना त्रास होईल अशा ठिकाणी त्यांची बदली केली कंपनीमध्ये. त्यांचं जे काम आहे तेच काम ते करत आलेत आत्तापर्यंत. नाही, मशीनवरती काम करणारी आहेत बरीच लोक, म्हणजे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत आमच्या कंपनीमध्ये, काम व्यवस्थित केलं जातं. बदल्यात आम्ही कामगार आयुक्तांकडे केली होती, SP साहेबांकडे, कंपनी सुद्धा केली, त्याच्यावरती काही त्यांनी रिप्लाय दिलेला नाही. मग ह्याच्यावरती नाही काहीच बोलणं नाही त्यांचं झालं ह्याच्यावरती. समोरासमोर असं बोलणं झालेलंच नाही आत्तापर्यंत कुठल्याच गोष्टीचं. आणि आमचे जे पदाधिकारी आहेत, आमच्या संघटनेचं जे शिवस्वराज्य परिवर्तन पॅनलचं जे काम आहे ते आता ह्या 2 वर्षात इतकं सुंदर आहे की त्यांनी कामगारांच्या भरपूर चांगल्या बाजू मांडल्यात. त्यांचं काम अगदी उत्कृष्ट आहे. मग ते त्यांना खटकतंय का? वर्ष जे युनियन होती 27 वर्ष, त्या युनियननं आत्तापर्यंत कायद्यात राहून कुठलंही काम केलेलं नाही. बेकायदेशीर त्यांनी निवडणुका घेऊन कामगारांवरती धाक दाखवून, जरब ठेवून या गोष्टी मनमानी कारभार केलेला आहे सगळा. तो कारभार मोडून काढण्यासाठी आमचे अध्यक्ष संतोष थोरात यांनी पाऊल उचललं. चांगल्या रीतीनं त्यांनी 2 वर्षात बदल घडवून आणले. कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचे प्रयत्न त्यांनी भरपूर केले आणि आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी राहू. पण ह्याला फक्त गालबोट या 6-7 लोकांमुळे लागतंय. ते मालकांपर्यंत काय पोहोचवतात आणि व्यवस्थापन त्यांना कसं पाठीशी घालतंय हे त्यांना माहीत. आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. जे आरोप केलेत आमच्यावरती की त्यांच्यावरती की पदाधिकाऱ्यांवरती आमच्या की तुम्ही पैसे खाल्ले, कामगारांचे पैसे खाल्ले, आम्ही त्यांना आमचं वकीलपत्र दिलेलं नाही. आम्ही त्यांना कुठलीही आमची तक्रार घेऊन त्यांच्यापाशी गेलो नाही की बाबा तुम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांकडून आमचे पैसे काढून द्या, आम्ही पैसे दिलेत त्यांना, ते पैसे त्यांनी खाल्लेत, अशा स्वरूपात आम्ही त्यांच्याकडे कुठलीही तक्रार घेऊन गेलेलो नाही. त्यामुळे त्यांनी कृपया यात लक्ष घालू नये असं आमचं कामगारांचं म्हणणं आहे. त्यांची नावं आता निवेदनात ते दिलेलेच आहेत नावं त्यांची. त्याच्याकडूनच धाक दाखवला जातोय. मारहाण सुद्धा करतात ते लोकांना, बदल्या करू, हे करू, बोललेत भरपूर कामगारांना बोललेत. ते गाडे म्हणून एक केस झालेली आहे आमच्यावर, त्यांच्यावरती. त्यांना कानशिरात लावली होती, त्यांना एका कानानं ऐकायला येणं झाले. ती तक्रार आम्ही घेऊन साहेबांपाशी गेलो होतो, निवेदन द्यायला सुद्धा गेलो होतो. पण काय कारणास्तव त्यांनी ते निवेदन आम्हाला परत देऊन टाकली, फेटाळली निवेदन. ते पोलीस SP साहेबांना सुद्धा निवेदन दिलंय आम्ही त्या गोष्टीचं. अजून तसं काय झालेलंच नाही त्यांच्यावरती तर कारवाई अजून झालेलीच नाही.
तर त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी तर आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आमचा संघर्ष चालूच राहणार. संघर्ष कायम राहील. आमचं जोपर्यंत आमचे पदाधिकारी त्यांच्या पदावर येत नाहीत, आमची युनियन शिवस्वराज्य परिवर्तन पॅनल आमचं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहणार. भांडणं करून, तंटे करून किंवा मारामाऱ्या करून आम्हाला तो करायचाच नाही आहे. कोपर साहेबांवर आमचं भरपूर प्रेम आहे. त्यांना आम्ही विश्वास देतो की तुम्हाला कुठंही गालबोट लागणार नाही, याची जबाबदारी आम्ही कामगार घेणार आहे.